नमस्ते, मी अमोल माळी. चॅनल बी आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीनं महाराष्ट्र स्टेट बजेट पूर्व चर्चासत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण महाराष्ट्राच्या बजेटकडून सर्वसामान्यांच्या आणि विविध क्षेत्राच्या नेमक्या कोणत्या अपेक्षा आहेत याबाबत आपण चर्चा करणार आहोत. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि शिवाजी विद्यापीठातील नामांकित प्रोफेसर या चर्चासत्रामध्ये आहेत. सुरुवातीला अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख कट्टी मॅडम यांच्याकडून आपण त्यांच्याकडे सूत्र देऊया. ते विविध पाहुण्यांचं स्वागतही करतील आणि कार्यक्रमाला आपण अधिकृतरित्या सुरुवात करू. नमस्कार. विभागाच्या वतीने आजच्या 2023-24 बजेटपूर्व महाराष्ट्राचा बजेटपूर्व चर्चासत्रासाठी आपण सर्वांचं मी विभागातर्फे मनपूर्वक स्वागत करते. बजेट म्हणजे शब्दांचा खेळ, आकडेवारी आणि मोठमोठे बेजोड शब्द असा सर्वसामान्यांचा समज असतो. पण हजारो कोटींचा मेळ घालताना नेमकं काय करावं लागतं आणि त्याचं महत्त्व काय हे आपण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये किती कोटी आले आणि किती कोटी गेले ह्याचा आपण ताळमेळ लावायचा प्रयत्न करूया आणि कट्टी मॅडम ते आपल्याला आकडेवारी देतील. बजेट हे सगळ्यांचं डोक्यात असतं. हे अत्यंत अवघड विषय आहे, तांत्रिक विषय आहे. पण ते अत्यंत सोपे करून सरळ भाषेमध्ये बजेट काय आहे हे मी आधी समजावण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर आपल्या अपेक्षा व्यक्त करते. बजेट हे एक स्टेट बजेट म्हणजे राज्याचं बजेट हे त्या राज्याचा एका वर्षामधील असणारे जमा खर्च आहेत. म्हणजे सोपं भाषेत सांगायचं झाले तर एका राज्यामधून विविध स्रोतातून गोळा होणारे एकूण उत्पन्न आणि त्या उत्पन्नातून कोणकोणत्या क्षेत्रासाठी किती खर्च करायचा आहे याची अंदाजे नियोजन या डॉक्युमेंटला आपण बजेट म्हणतो. म्हणजे इथे सरकारला मिळणारे एकूण उत्पन्न आणि एकूण खर्चाबद्दलची तपशील असणार आहे आणि त्या एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च त्या दोन्हीसुद्धा दोन प्रकारे असतात. उत्पन्न दोन प्रकारे आहेत, महसूल उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न. तसेच खर्चसुद्धा दोन प्रकारचे आहेत, महसूल खर्च आणि भांडवली खर्च. ही महसूल खर्च काय आहे, महसूल उत्पन्न काय आहे? महसूल उत्पन्न आहे तर प्रत्येक राज्य सरकारला मिळणारे स्वतःचे कर उत्पन्न आणि केंद्राकडून शेअरिंगमध्ये मिळणारे कर उत्पन्न, त्याचबरोबर केंद्र सरकारकडून मिळणारे मदतीचा निधी आणि करेतर उत्पन्न, हे सगळे मिळून महसूल उत्पन्न तयार होतोय. डेफिसिट राजकोषीय तूट जे आहे हे जवळजवळ 90,000 कोटीचं आहे. राजकोषीय तूट काय आहे तर एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च त्यामध्ये आपण घेतल्या जाणारे कर्ज आणि दायित्वाचं वजा करून घेतलेले उत्पन्न या दोन्हीमधलं फरक म्हणजे राजकोषीय तूट. हा राजकोषीय तूट म्हणजे आपल्याला असं म्हणता येतं की एकूण उत्पन्नापेक्षा किती जास्त आम्ही खर्च करतो ते जे फरक आहे ते म्हणजे फिजिकल डेफिसिट आहे. म्हणजे ते गेल्या वर्षीचं 90,000 कोटीचं आहे. आम्ही ह्या जर आपल्या GDPमध्ये व्यक्त करायचं झाले तर रेव्हेन्यू डेफिसिट हे 0.68% आहे आणि फिजिकल डेफिसिट हे 2.5% आहे. आणि हा दोन्ही डेफिसिट हळूहळू वाढत आहेत. पण एका लिमिटपेक्षा जास्त वाढू नये ह्याची काळजी सरकारला घ्यायला लागणार आहे. बजेट हे राष्ट्रीय उत्पन्नावर डिपेंड आहे, GDPवर, आणि GDP हे बजेटवर डिपेंड आहे.
मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र हे GDPमध्ये अव्वल स्थानावर आहे, भारतामध्ये 1 नंबरला आहे, रिचेस्ट स्टेट असं ओळखलं जातं. पण भारतामध्ये पहिलं अव्वल स्थान पत्करून सुद्धा आम्ही असं म्हणू शकतो काय महाराष्ट्र हे अत्यंत प्रगत राज्य आहे, पूर्ण विकास झालेली राज्य आहे असं म्हणायचं काय हा प्रश्न येतो. अशा वेळी मला इथं एक गोष्टी सांगायचं योग्य वाटतं की अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये अत्यंत नामवंत अर्थशास्त्रज्ञ अमेरिकन इकॉनॉमिस्ट मायकल तोडॅरो यांनी विकासासंदर्भातील खरं विकास कशाला म्हणायचं याबद्दल सांगत असताना त्या सांगतात की तुम्ही 3 प्रश्न विचारा, त्या 3 प्रश्नाला उत्तर समाधानकारक असेल तर आम्ही त्या GDPला योग्य GDP किंवा विकास आहे असं आपण म्हणतो. काय हे 3 प्रश्न? What has been happening to poverty, what has been happening to unemployment and what has been happening to inequality. म्हणजे हे महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत की दारिद्र्य रेषा, बेरोजगारी आणि आर्थिक विषमता. हा तिन्ही समस्या महाराष्ट्रामध्ये आहे की नाही हे आपल्याला बघायला लागणार. तर दारिद्र्य रेषाखाली राहणारी लोकांची टक्केवारी आहे. एकूण लोकसंख्येपैकी 17.5% लोक अजूनही दारिद्र्य रेषाखाली राहत आहेत. तसेच बेरोजगारीसुद्धा जवळजवळ 4% बेरोजगारी आहे. आणि आर्थिक विषमता तर वेगवेगळ्या अँगलमधून आपण बघू शकतो, कारण आपण आर्थिक विषमतेला मल्टी डायमेन्शनल कन्सेप्ट आहे असं म्हणतो. आर्थिक विषमता, सामाजिक विषमता विषमताच हे मल्टी डायमेन्शनल आहे. सोशियल असेल, इकॉनॉमिक असेल, जेंडर इनइक्वॅलिटी असेल, रिजनल इम्बॅलन्स असेल, अनेक प्रकारे विषमता आपल्याला पाहायला मिळते. त्यात उदाहरण द्यायचं झाले तर पर कॅपिटा जर आम्ही जिल्हास्तरीय पर कॅपिटा बघितलं तर काही जिल्ह्यामध्ये ॲन्युअल इन्कम पर कॅपिटा ॲन्युअल इन्कम जे आहे ते अति जास्त आहे, काही जिल्ह्यामध्ये अति कमी आहे. उदाहरणार्थ मुंबई, ठाणे या ठिकाणी 3,40,000 वार्षिक उत्पन्न, दरडोई वार्षिक उत्पन्न 2,80,000 असे आहे. आणि तेच जर तुम्ही गडचिरोली, नंदुरबार, वाशिम इथं जर बघितलं तर 90,000च्या आसपास आहे. सो आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणामध्ये असणारे आपल्याला दिसतं. तेवढंच नाही, आता महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या. राज्य पातळीवरती GDPमध्ये अव्वल स्थान आहे, पण पर कॅपिटा इन्कममध्ये 12व्या स्थानला आहे. पर कॅपिटा इन्कममध्ये 12व्या रँकवर आहे. याचा अर्थच आपल्याला कळतं अजूनही आम्ही किती समस्येला सामोरे जात आहोत. मग हा सगळ्या समस्याला परिहार मिळण्यासारखं जर बजेट असेल तर त्या बजेट समाधानकारक आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या दृष्टीने गेल्या वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये त्यावेळेचे अर्थमंत्री त्यांनी 5 पंचसूत्री विकास संकल्पना त्याची घोषणा केली. 5 सूत्री विकास संकल्पनामध्ये त्यांनी शेती आणि आरोग्य, मानवी संपत्ती, उद्योग, दळणवळण हे 5 क्षेत्र ओळखले आणि त्या 5 क्षेत्रासाठी त्यांनी 4 लाख कोटीचं तरतूद केलेली आहे 3 वर्षासाठी. आणि त्यातलं त्यात त्यांनी पहिलं वर्षामध्ये हा 5ही क्षेत्रासाठी 1,15,000 कोटीचं तरतूद केलेली आहेत. हे चांगली गोष्ट आहे. पण नेमकं काय होते म्हणजे माझं अपेक्षा मला सांगायचं असं आहे की इथे तर आपण जे एस्टिमेटेड बजेट आणि रिवाइज्ड बजेट जे बघतोय, जे अंदाजपत्रक जे अंदाजे फिगर्स असतात सगळे, आणि नंतर थोडं दिवसांनी व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून त्याच्यामध्ये कमी जास्त केल्या जातो. आम्ही कितीतरी क्षेत्रामध्ये हे बघतोय की फंड्समध्ये जास्त झालेले असतं, कितीतरी क्षेत्रासाठीचा फंड्समध्ये
कमी केलेली असतं, घट केलेली असते. पण मला असं वाटतं की या जे पंचसूत्री संकल्पना त्यांनी जे मांडले, विकासाचं संकल्पना, त्यामध्ये जे अलोकेशन केलेले आहे त्यामध्ये आणखीन भर घालून वाढीव तरतूद करावं, त्यामध्ये घट होऊ नये, रिवाइज्डमध्ये घट होऊ नये, त्यात अधिक फंडचं अलोकेशन वाटप करणे हे आवश्यक आहे. दुसरी एक मुद्दा आहे की शेतीवर असेल आणि हेल्थवर, पर्टिक्युलरली हेल्थ, शेती आणि रुरल डेव्हलपमेंट, हा तिन्ही क्षेत्रामध्ये आम्ही जर अन्य सर्व राज्यांचा सरासरी जे खर्च आहे या तिन्ही क्षेत्रावर, त्या सरासरी खर्चापेक्षा महाराष्ट्राचा खर्च कमी आहे. म्हणजे एका बाजूने आम्ही GDPमध्ये अव्वल स्थानावर आहोत, दुसऱ्या बाजूने हे जे तिन्ही महत्त्वाचे क्षेत्र आहेत, बेसिक आहेत, हा तिन्ही क्षेत्रावर केल्या जाणारे खर्चाचं प्रमाण हे अन्य राज्यांच्या सरासरी रकमेपेक्षा तुलनेने कमी आहे. त्यासाठी मला असं वाटतं की राज्य सरकारने बजेट तयार करताना ह्याची त्यामध्ये दक्षता घ्यावी की हा क्षेत्रावर खर्च वाढवावा, जेणेकरून याच्यामुळे रोजगारी निर्माण होतील आणि आर्थिक विषमता कमी होईल.